कसं आहे की आपली मुलं ठराविक वयापर्यंत आपल्या बरोबर आहेत. नंतर ती घरट्याबाहेर पडणार आहेत, उडून जाणार आहेत आणि बाहेरचं जग खूप फास्ट आहे. जगात बरंच काही असं चालतं की आहे की आपल्याला ते माहीतही नाही, आपण ते इमॅजिनही करू शकत नाही. आणि हाच काळ असतो की जेव्हा आपण मुलांवरती योग्य संस्कार करू शकतो, त्यांना घडवू शकतो. आज जेव्हा माझी मुलगी घरट्याबाहेर पडली, सो तुमचे जे तिच्यावरचे संस्कार आहेत, म्हणजे जो काळ तुमचा मिळाला आणि जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी खरंच एवढी कॉन्फिडंट राहू शकते की ती तिच्या लाईफमध्ये योग्य डिसिजन घेते. म्हणजे आता मला तिच्याबद्दल काही हे नाही राहिलं की ही असं का नाही करत, ती तसं का नाही करत. इथे असताना, माझ्या बरोबर असताना मी बऱ्याच वेळा तिला म्हणायचे, "तू हे कर, तू ते कर, मेडिटेशन कर, प्राणायाम कर." तेव्हा नव्हती करत. पण ती आत्ता जेव्हा बाहेर पडली ना, ती ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करतीये. ती खूप शांत असते कंपेअर टू मी. बऱ्यापैकी तीच मला कूल करते, की "तू शांत राहा." बऱ्यापैकी असं होतं, की म्हणजे तीच मला हे करते, की शांत राहण्यासाठी सांगते. मी पटकन हायपर होते किंवा पटकन अग्रेसिव्ह होते. ती बऱ्यापैकी मला शांत करते आणि एवढं सांगू शकेल, की लाईफमध्ये म्हणजे ती आता आज भारतात माझ्या म्हणजे आज ती मुंबईला आहे. पण उद्या भविष्यात ती भारताच्या बाहेरही गेली, तरी ती तिचं कल्चर, तिचं संस्कृती आणि काय म्हणता येईल एथिक्स जे आहेत, ते ती नीट फॉलो करेल. आणि ती तिच्या भविष्यामध्ये म्हणजे तिच्या पुढची जी जनरेशन असेल, त्याच्यावरही असे संस्कार करेल. म्हणजे जे आपलं इंडियन कल्चर आहे, जे आपले अ, काय म्हणता येईल एथिक्स आहेत, हे ती फॉलो करेल. हा एवढा तर कॉन्फिडन्स मला वाटतोय आणि हे फक्त त्या काळात तुम्ही भेटलात, तुम्ही तिच्यावरती छान संस्कार करू शकलात आणि तिला प्रॉपरली त्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना मुरवणं, एखादी गोष्ट भिनवणं आणि काही गोष्टी पेरेंट्स नाही करू शकत, जे तुम्ही करू शकता आणि तुम्ही छान फ्रेंड म्हणजे तिच्याशी फ्रेंडली कम्युनिकेट करू शकता. त्यामुळे रिअली थँकफुल आणि मी बऱ्याचशा पेरेंट्सना असं सांगायला आवडेल मला, की तुमच्या ओळखीतली इव्हन मीही माझ्या ओळखीत कोणी असेल तर सांगतच असते. पण तुमच्या ओळखीत कोणी असतील लहान मुलं, तर खरंच त्यांना इथे घेऊन या. म्हणजे असं म्हणतात ना, की ठीक आहे आपण म्हणजे एक सत्कर्म किंवा एक चांगलं आपण जसं आज आपलं मूल शेवटी सोसायटी घडवणं हे आपलं काम आहे. फक्त आपलं मूल चांगलं घडवून काही नाही होत. त्याच्या आजूबाजूची मुलं पण तेवढीच चांगली असणं, आजूबाजूचं वातावरणही तेवढं चांगलं असणं आवश्यक आहे. त्यामुळे जी संधी आपल्याला मिळते ती बाकीच्या मुलांना पण आपल्याला देता यायला पाहिजे. जर एक-एक करत असं मूल बदलत गेलं तर समाज आपला सुधारेल आणि तो खरंच सुधारायची गरज आहे. सो थँक सर. तुम्ही थँक्यू. खरंच म्हणजे शिल्पा एक मॅम, मोठं काम करताय. सो थँक सो मच. थँक्यू शिल्पा मॅम, रिअली अप्रिशिएट. तुम तुम्ही मला प्लीज सांगा की सृष्टी कितवीला होती जेव्हा आली ना आता ती काय करते? दोन गोष्टी तुम्हाला आठवतं का? सुट्टी साधारणपणे 9वी वगैरे होती. 8वी किंवा 9वीच्या असेल कदाचित. तेव्हा ती तिचं ऍडमिशन घेतलं होतं आणि आता एटीसी ती मध्ये. हॉटेल मॅनेजमेंट करते. हां. आणि आता ती हॉटेल मॅनेजमेंट करतीये. ताज हॉटेलला आहे आणि इंटर्नशिप इंटर्नशिप साठी. करते आहे आणि हां आणि तिथेही ते सगळ्यांना तिचं कौतुक वाटतंय. म्हणजे जो स्टाफ आहे वगैरे सगळे तिच्यावरती म्हणजे मोठ्या मोठ्या जबाबदारी पण सोपवतात. जे त्यांना एवढ्या लवकर स्टेजला देत नाहीत मुलांना करायला, तेही ते सोपवतायत. तिच्या कामाच्या बाबतीत ती खूप फोकस्ड आहे. सो सो थँक सो मच आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट, की मी त्याच्या अगेन्स्ट होते. तिने हॉटेल मॅनेजमेंट करावं ही माझी इच्छा नव्हती. मी अगदी म्हणजे शेवट ऍडमिशन घेतलं तरीही मी तिला, की बाबा ओके यू टर्न घेऊ शकतेस तू या त्याच्यानीच घेतलं होतं. पण मला तेव्हा सरांनी हे केलं होतं, कन्व्हिन्स केलं होतं, की तिच्यासाठी म्हणजे तेच बेस्ट आहे. ती ते एन्जॉय करेल आणि खरंच आता ती दुपारी 12ला जाते, रात्री 12ला येते. 12 तास उभं म्हणजे बऱ्यापैकी उभ्याने काम असतं त्यांचं, बसणं हा प्रकार नसतो. पण शी इज एन्जॉयिंग आणि तिच्या लाईफमधले येणारे सगळ्या चॅलेंजेस ती व्यवस्थित टॅकल करते. फक्त एक इमोशन्स लेवल आणि ते पण आता असं झालं, की मला तिच्या सराउंडिंगच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे. तिचा प्रॉब्लेम नाहीये. सो थँक परफेक्ट आणि त्यांना परफेक्ट. मी बदलू शकत नाही. थँक्यू. थँक्यू मॅम, रिअली अप्रिशिएट. थँक्यू थँक यू सर. थँक्यू थँक्यू. थँक यू. जय श्री कृष्ण. अँड थँक्यू अक्का एज वेल. येस. थँक्यू. जय श्री कृष्ण.